जगदंबाच्या घाटाची स्थापना केली, काळ भैरवनाथाच्या घाटाची स्थापना केली. दोन हस्तक जोडत, तिसरं मस्तक जोडत, चार देहाच्या चार उद्भात्या लावल्या. स्थूळ, सूक्ष्म कारण आणि महाकारण. आईचं दैवत बाबा फार कडक आहे. ते कसं बरं काटा मोडला आणि नायटा झाला. अवतार फक्त दोनच आहेत, शिव आणि शक्ती, महादेव आणि पार्वती. बरं पण ज्या नावानं दैत्य मारला त्या नावानं त्या ठिकाणी जागा स्थापन केली आणि वेगवेगळ्या मार्गाने भक्त लोक भक्तीला लावून दिले. पार्वतीनं तुळापूर नावाचा दैत्य मारला, तुळजापूरची तुकाई नाव पावली. काळासूर नावाचा दैत्य मारला, मांढरची काळूबाई नाव पावली. त्याचप्रमाणे या महादेवानं मल्हासूर नावाचा दैत्य मारला, मल्हार मारतंड नाव पावला. परंतु या जगदंबाच्या घटाची स्थापना करून हळदी कुंकू वाहून हा भोळा भक्त या जगदंबाला येऊन दोन हस्तक तिसरं मस्तक जोडून काय म्हणत आहे? काय म्हणत आहे? गोंधळी होते सांगून द्या बरं. गोंधळाशी लव कर हो आज यावे अंबिका माझ्या. गोंधळाशी लव कर हो आज यावे अंबिका. भरला कुसरी चौका, भरला कुसरी गा. नारळ नाना परी ग, लिंब नारळ नाना परी ग. उदबत्त्याला उनग चारी देवीची पूजा हो मांडली. अहो गोंधळाची लवकर हो आज यावे अंबिका माझ्या. गोंधळाची लवकर हो आज यावे अंबिका. चौक भरला कुसरी लिंब नारळ नाना परी. उदबत्त्या लावून चारी देवीची पूजा मांडली. चार देहाच्या चार उदबत्त्या लावल्या, स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण. आणि दोन हस्तक तिसरं मस्तक जोडून या गादीची स्थापना करून भोळा भक्त या जगदंबाला विनवून काय म्हणत आहे? काय म्हणत आहे बरं? आग मेंढा मारून मठी म्हणा, मेंढा मारून मठी गा. मनुष्य कल्पना तुटी नाशा, मनुष्य कल्पना तुटी गा. मने भाव धरून पोटी नैवेद केला हो देवीला. गोंधळाची लवकर हो आज यावे अंबिका माझ्या. गोंधळाची लवकर हो आज यावे अंबिका. खंडातलं बकरा आणून या जगदंबाला कापलं नाही, मनाचं मुंडन केलं आणि देहातला बकरा जगदंबाला कापला. या शरीराला अष्टपाकुळ गायत, अशा मनुष्या दृश्य भुली भ्रांती कल्पना वासना या अष्टपाकुळगाचं मुंडन करून या ठिकाणी जगदंबाला बकरा मारला. आणि शेवट स्तुती करून काय म्हणत आहे? काय म्हणत आहे? कुटवाला पाहू वाट देवी तुझे, कुटवाला पाहू वाट ग. नेत्री भरला ताट ग माझ्या, नेत्री भरला ताट ग. उत्तर बाले घाट देवी तुला लवकर चालावे. गोंधळाची लवकर हो आज यावे अंबिका माझ्या. गोंधळाची लवकर हो आज यावे अंबिका.
आई जगदंबाची या महाराष्ट्रामध्ये 52 पीठ आहेत. 52 पीठापैकी 3.5 मुख्य ठिकाण आहेत. 3.5 पीठ आहेत. आहेत ना 3.5 पीठ कुठं? पहिलं ठिकाण माहूरगडला आहे, दुसरं तुळजापूरला आहे, तिसरं कोल्हापूरला आहे आणि अर्धा जो पीठ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वणी दिंडोरी सप्तशृंगी तो अर्धा पीठ आहे. ज्याप्रमाणे जगदंबाचे 3.5 पीठ आहेत त्याप्रमाणे भैरवनाथाचे सुद्धा 3.5 पीठ आहेत. ते कोणते बरं पहिलं ठिकाण काशीला आहे, दुसरं नेपाळला आहे, काठमांडू देशामध्ये, आणि तिसरं सोनारीला आहे. बरं आणि अर्धा जो पीठ आहे भैरवनाथाचा नगर जिल्ह्यामध्ये आगडगाव रत्तडगाव म्हणून गाव आहे. बरं त्या आगडगावचा भैरव तो अर्धा पीठ आहे. ज्याप्रमाणे जगदंबाचे 3.5 पीठ आहेत, भैरवनाथाचे 3.5 पीठ आहेत, त्याप्रमाणे पंचांगणामध्ये सुद्धा 3.5च मुहूर्त आहेत. 3.5 मुहूर्त 3.5च मुहूर्त आहेत. आता मुहूर्त किती बी काढते ब्राह्मण ब्राह्मण लोक मुहूर्त काढिनात का, पण मुख्य 3.5च मुहूर्त आहेत. ते कोणते आहेत बरं एक म्हणजे गुढीपाडवा, लक्ष्मी पूजन, बर दसरा विजयदशमी, हा आणि अर्धा जो आहे तो अक्षय तृतीया, त्याला आपण सरळ भाषेमध्ये आखेदी म्हणतो. हा असे ते 3.5 मुहूर्त आहेत. ज्याप्रमाणे जगदंबाचे 3.5 मुहूर्त, भैरवनाथाचे 3.5 मुहूर्त, भैरवनाथाचे 3.5 पीठ, जगदंबाचे 3.5 पीठ आणि पंचांगणाचे 3.5 मुहूर्त, त्याप्रमाणे मनुष्याचा देह सुद्धा 3.5 हाताचाच आहे. ते कसं काय बरं त्याच एक गाणं आहे, ते संपूर्ण काय म्हणून दाखवण्यापेक्षा, ब्रह्मांड घडी एक मोडी जानतन कायाची गेली गाडी, 3.5 हाताची आगीन गाडी, 1.25 हाताची रुंदी चवडी, आत्मराज चालितो नाडी, जानतन कायाची गेली गाडी. 3.5 हाताचा जे आहे आणि मनुष्याला जन्मामध्ये येऊन 3.5च मुख्य आंघोळ्या आहेत. त्या कोणत्या 3.5 आंघोळ्या. हा तशी आपण दररोज आंघोळ करतो, पण मुख्य 3.5च आंघोळ्या आहेत. त्या कोणत्या आहेत वा गोंधळी वा सांगून द्यावा. मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाल्याच्या नंतर गार पाण्याचा सपका तोंडावर मारतात, ती अर्धी आंघोळ. अर्धी आंघोळ. त्याच्यानंतर त्या लेकराला फ्रेश मध्ये आंघोळ घालतात, ती एक आंघोळ. किती झाल्या? दीड झाली. लग्नातली एक, अडीच झाल्या. आणि मेल्यावर कुणी बी घालू, म्हणजे अशा 3.5 आंघोळ्या. 3.5 आंघोळ्या. माहूर गडावर जागा 1.25 हात कोरी भूमिका, आणि परशुरामाची माता तिथे नांदे रेणुका. ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे दैवत आहेत ना, जेजुरी झालं, खंडोबा झालं, ज्योतिबा झालं, तुळजापूर झालं, या सगळ्या ठिकाणं जे आहेत, या सगळ्या ठिकाणामध्ये कोरी भूमिका फक्त कुठं आहे? माहूरगडला आहे. कोरी भूमिका याचा अर्थ असा की तिच्या खालची जी स्थापना झालेली आहे, म्हणजे जी स्थापनाच्या खालची जागा आहे, त्याला ट्रॅक्टर सुद्धा लागला नाही किंवा काही नाही, ती कोरी आहे, म्हणजे त्याला डाग लागलेला नाही. अशी फक्त माहूरगडलाच जागा आहे. म्हणून गाण्यामध्ये शब्द आहे, माहूरगडाला जागा 1.25 हात कोरी भूमिका, परशुरामाची माता तिथे नांदे रेणुका. जगदंबाच्या नावानं 5 नामाची स्तुती झाली. त्याप्रमाणे भैरवनाथाच्या नावानं भोळा भक्त या भैरवनाथाला विणवून काय म्हणत आहे? काय म्हणत आहे बरं? काळ भैरवर काशीचा दौरा वाजविला दाताचा. काळ भैरवर काशीचा दौरा वाजविला दाताचा.
गौरवाज विधाता काळ भैरवर काशीचा गौरवाज विधाता सुवादारी मधी रहिवास केला भक्त येती दर्शनाला भक्त येती दर्शनाला भक्त येती दर्शनाला मानते ते माकडाचा डौरवाज विधाता काळभैरवर काशीचा गौरवाज विधाता विजय शिंदे सांगे सर्वाला नका विसरू नाथ राजाला भक्त आहे साक्षाचा डौरवाज विधाता काळभैरवर काशीचा गौरवाज विधाता जगदंबाच्या नावानं आणि या भैरवनाथाच्या नावानं पंचपदी म्हणून दोन देवाची स्तुती झाली. त्याचप्रमाणे या भोळ्या भक्तांना खंडोबाच्या गादीची स्थापना केली. या खंडोबाची पाच नामाची जागरणाची स्तुती होईल आणि नंतर मग तुमचे काय गाणे गवळणी काय असेल ते. हॅलो तुझवीन शंभो माझ कोणता देव झाले का बंद करायचं नंतर मग विश्लेषण घ्यायचं मग तेवढं जटाई भूती पोटी चंदना
पंपारी भाला प्रीत गौतमाची नदी दारी शोभे मोरेश्वर गावा चला चला भक्तांनो जेजुरीचा मल्हार जेजुरी दिसे हिरे जवळी जाता जेजुरी दिसे माणिक मोतया सदानंदाचा कडे पठार महाराज ववाळा रती सद्गुरूच्या ध्यानी लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा ध्यानी लावल्या ववाळा रती सद्गुरूच्या ध्यानी लावल्या लावल्या पाच ज्योती सद्गुरूच्या लावल्या पाच ज्योती अरे सच्चिदानंद मूर्ती ग लावल्या लावल्या पाच ज्योती सच्चिदानंद मूर्ती ग लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा मूर्ती ग लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा आरती सद्गुरूच्या ध्यानी गो लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा आरती सद्गुरूच्या ध्यानी लावल्या पाच ज्योती अग घट तुझा भरी लाग लावल्या लावल्या पाच ज्योती घटा तुझा भरी लाग लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा आरती सद्गुरूच्या ध्यानी वो लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा आरती सद्गुरूच्या ध्यानी वो लावल्या लावल्या आग दिवटी तुझी पाजळली लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा आरती सद्गुरूच्या ध्यानी वो लावल्या लावल्या पाच ज्योती आरती सद्गुरूच्या ध्यानी वो लावल्या लावल्या पाच ज्योती ववाळा आरती सदानंदाचा कडे पठार महाराज अरे जागरण मांडले दया जागरणाला यावे जागरण मांडले दया जागरणाला यावे कडे पठार महाराज दयाला जागरणाला यावे अरे भक्ताच्या दयाला जागरणाला यावे पठार महाराज दयाला जागरणाला यावे गड्या प्रधान दयाला जागरणाला यावे तुळजापूर तुकुबाई दयाला जागरणाला यावे बाहुलगाडे लोकदेविका जागरणाला यावे हनुमंत दयाला जागरणाला यावे राहिले साहिले दयाला जागरणाला यावे कोण सदानंदाचा
म्हणून या भोळ्या भक्तानं खंडोबाच्या गादीची स्थापना केली. या मल्हार मार्तंडाचा महिमा असा आहे बाबा, त्याची मन आहे येडी हळद आणि कोरड्या कालवनाचा नाश. या मल्हार मार्तंडाचा महिमा असा आहे, खंडोबाचं दैवत बाबा सगळ्यात कडक. कारण खंडोबाचं दैवत घरामध्ये कवा येड्याचं पिस करून टाकीने सांगता येत नाही. त्याचं नावच जागरण गोंधळ. घरात गोंधळ, दारात गोंधळ, नवरा बायकोत गोंधळ, जिकडे तिकडे गोंधळच गोंधळ. या पृथ्वी तलावर मणी आणि मल दोन दैत्य मातल्याने आणि या दैत्य लोकांना फार त्रास दिलेला. दैत्य मारायचे पण पाहिलं कुणी या मल्हा, कुणी या महादेवानं. घोड्यावर स्वार झालेले कोण? या ठिकाणं महादेवाला हे दैत्य आठवणात. म्हणून मार्तंड भैरव म्हणजे हा काळ भैरव. या ठिकाणं मल्हासूर नावाचा दैत्य त्या कळकीच्या बेटामध्ये शिरल्याला. पाहिलं कोणी या महादेवानं या बेटावर काळ खर्ग टाकलं. काळ खर्ग टाकलं, याळाचे तुकडे केले. मल्हासूर दैत्य बाहेर निघाला, पळायला लागला. वरस्थळी पाय दिला, मारणार पाहिलं मल्हासूर दैत्यानं. आता मला मार म्हणलं तरी मारणार आणि नको म्हणलं तरी मारणार. मी एवढा शूरवीर वल्हाटे दैत्य आहे. तर माझी जगामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काहीतरी नाव निघायला पाहिजे, माझी काहीतरी कीर्त राहायला पाहिजे. काही हरकत नाही. पाहिलं कुणी महादेवानं या मल्हासूर दैत्याला वरदान दिलं. मला आधी नाव तुझं आणि नंतर नाव माझं. ते कसं काय? मल्हासूर नावाचा दैत्य मारला म्हणून मल्हार मार्तंड नाव पावला. भक्त लोक आज बी जेजूरगडावर जातात. पहिलं पायरीपाशी आधी या दैत्याचं दर्शन घेतात, नंतर कासव ओलांडून गाभाऱ्यामध्ये दुसरं दर्शन देवाचं घेतात. दैत्याला मान दिला. पण वाघोबा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा हा येळकोट हा शब्द कसा तयार झाला? सांगून देवा. सदानंद, सदा, सदा म्हणजे रोज, दररोज. ज्या दैत्यापासून लोक दररोज दुःखी होते, ते दैत्य मारल्यामुळं त्या ठिकाणचं लोकांचं दैत्यापासूनच भय नाहीस झालं. दुःखी असणारे लोक आनंदित झाले. सदा म्हणजे रोज, सदा आनंद म्हणजे दररोज दैत्यापासून दुःखी असणारे ते आनंदित झाले. म्हणजे सदा आनंद. आणि येळाचे तुकडे येळकोट, सदा आनंदाचा येळकोट. या भोळ्या भक्तानं खंडोबाच्या नावानं गादीची स्थापना केली. चिमुटभर भंडार व्हायला आणि 5 नामाची जागरणाची स्तुती म्हणून काय म्हणत आहे? शिव मल्हारी माझा भरवा, शिवशंकर नवरा मिळवा. मल्हारी माझा भरवा, 5 नंबर नवरा मिळवा. शंकर माझा भरवा, शिव मल्हारी नवरा मिळवा. शंकर माझा भरवा, 5 उसरे 5 गडगड्या, 5 उस 5 गडगड्या. घाटाला माळ लावा ना, घाटाला माळ लावा, घाटाला माळ लावा, घाटाला महाराज माझा भरवा, 5 नंबर नवरा मिळवा. ऊस बांधले, 5 कडकण्या बांधल्या, घटस्थापना केली, घाटाला माळ लावली. परंतु या भोळ्या भक्ताने या गादीची स्थापना केली कशी? अरे जाई जुई रे चंप मोगरा, फुलाची शेज भरवाना. शंकर माझा भरवा, साहेब माझा भरवा, या ठिकाणं शेजबाज केली. परंतु या ठिकाणं या देवाला नैवेद्य दाखवला कसा?
अरे सुजीची कणिक तुरीची डाळ याचा निवद भरवाना याचा निवद भरवाना याचा निवद भरवाना याचा निवद भरवाना शंकर माझा बरवा शिव मल्हारी नवरा मिळवा महाराज माझा बरवा शिव मल्हारी नवरा मिळवा मल्हारी नवरा मिळवा साहेब माझा बरवा शिव मल्हारी नवरा मिळवा ते या ठिकाणं देवाला नैवेद्य दाखवला पानाची बिडे केले पण शेवट संत महाराज काय म्हणतात सागुती नाही या आपलं म्हणजे शिऱ्याचं जागरण होतं सागुती नव्हती तुझं सुद्धा म्हणणं बरोबर आहे 6 जणाला गुती रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी तुकोबा म्हणे उर्वा पूर्वा श्री एका छत्र धरवाना श्री एका छत्र धरवाना शंकर माझा बरवा शिव मल्हारी नवरा मिळवा महाराज माझा बरवा शिव मल्हारी नवरा मिळवा माझा बरवा शिव मल्हारी नवरा मिळवा साहेब माझा बरवा शिव या ठिकाणं खंडोबाच्या नावानं आणि जगदंबाच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं 1.25 तासाचं 1.25 प्रहराचं जागरण गोंधळ संपूर्ण झाला भक्ताचा नवस पूर्ण झाला आणि भक्ताच्या शिरचं वध होतात कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी
कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना सदानंदाचा मार्तंड भैरवनाथाचे चांगले अयंबाबाईचा उभे उभे जय मल्हार 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 स्वर्गाची सुंदरी गगने भाय सदाई परी सावळ सावळ धनगराची बानू माझी बरी स्वर्गाची सुंदरी गगने भाय सदाई परी सावळ सावळ धनगराची बानू माझी बरी मासा बानवरी जीव त्याचा सारखा मासा बानवरी जीव त्याचा सारखा
मल्हारी दोन बायकांचा लाडका मल्हारी दोन बायकांचा लाडका माझा बाईचा लाडका मल्हारी माझा बाईचा लाडका माझा बाईचा लाडका मल्हारी माझा बाईचा लाडका दोन बायकांचा लाडका सारांनी ठेवते राजशाही ताट पंचपक्वानाचं जेवणाला ताट पंचपक्वानाचं जेवणाला ताट पंचपक्वानाचं जेवणाला ताट खाल्ल्या गळाला बानू पाटा असे वाट बानू संग जेवण भरत त्याचं पोट बानू संग जेवण भरत त्याचं पोट बानू संग जेवण भरत त्याचं पोट मलीची सेज करी मसरानी घरी गोष्ट देवाला बाळगाय जातरी प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका प्रेम भंडाऱ्याचा कसा झाला भडका मल्हारी दोन बायकांचा लाडका मल्हारी दोन बायकांचा लाडका माझा बाईचा लाडका मल्हारी दोन बायचा लाडका माझा बाईचा लाडका माझा बाईचा लाडका देवाचा त्याग केला तरी नाही प्रेमाचा पार कमी झाला तरी नाही प्रेमाचा पार कमी झाला तरी नाही प्रेमाचा पार कमी झाला मुखात नाम सदा जप शिव भोळा सत्व पाहण तिच्या गावामध्ये आला सत्व पाहण तिच्या गावामध्ये गेला सत्व पाहण तिच्या गावामध्ये कर्जावरी दगड ठेवून शाप दिला जरी बोलते देवाला मान पाहिजे आहे माणसा भानुवरी जीव त्याचा सारखा माणसा भानुवरी त्याचा सारखा मल्हारी दोन बायकांचा लाडका मल्हारी दोन बायकांचा लाडका माझा बाईचा लाडका शक्ती मीच त्यांची राणी कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबाराची मीच महाराणी आधी माय शक्ती मीच त्यांची राणी कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबाराची मीच महाराणी तुम्ही थोर तुम्ही मोठ्यानी आहे लहानी मल्हारीच्या काळ जात राहते फक्त बाणी मल्हारीच्या काळ जात राहते फक्त बाणी मल्हारीच्या काळ जात राहते फक्त बाणी मंडपा कशाचा अक्ष नाही त्यांच्या श्री चंदन हा सांग जीव त्यांचा दोघीवरी सोन तुझ्या गाण्याचा नवीन तडका सोन तुझ्या गाण्याचा
सासूबाईचा लाडका मल्हारी सासूबाईचा लाडका मल्हारी सासूबाईचा लाडका मल्हारी स्वर्गाची सुंदरी गगन मासाबाई बरी सावळ सावळ गरगराची बाजू बाजू बरी मासाबानवरी जीव त्याचा सारखा मासाबानवरी जीव त्याचा सारखा मल्हारी दोन बायकांचा लाडका मल्हारी दोन बायकाचा लाडका बायका लाडका मल्हारी बायका लाडका मल्हारी बायका लाडका अगला का बाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका बाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका गो बाई तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका गो लखाबाई तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका गो लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका लेकराचं आई तुझं माझं नातं भक्त जण तुझी सारी माझं गण गोत गण तुझी सारी माझं गण गोत भक्त गण तुझी सारी माझं गण गोत लेकराचं आई तुझं माझं नातं भक्त जण तुझी सारी माझं गण गोत तुझी सारी माझं गण गोत भक्त गण तुझी सारी माझं गण गोत गाय मी तुला परखा लखाबाई आई तुला मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका गो लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका लखाबाई तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका सांगणारी पूर्ण माझ्या भाव भया भगताच्या घरी लाड लाड यावं भया भगताच्या घरी लाड लाड यावं भया भगताच्या घरी लाड लाड यावं मनाचं सांगणारी पूर्ण माझ्या भाव भया भगताच्या घरी लाड लाड यावं भया भगताच्या घरी लाड लाड यावं भया भगताच्या घरी लाड लाड पोतराज मी सखा लखाबाई आई तुला मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका गो लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका आई तुला मारी तो हका
समान सुरेश दास सदा देतो हे प्रमाण सुरेश दास सदा देतो हे प्रमाण सुरेश दास सदा देतो हे प्रमाण पवित्र भक्ती माझी चंदना समान सुरेश दास सदा देतो हे प्रमाण सुरेश दास सदा देतो हे प्रमाण सुरेश दास सदा देतो हे प्रमाण बाळको तेरा जमी सखा लखाबाय सोन हिरा चंद लख लखा लखाबाय ऐकल मारी तो हका लखाबाई मी तुझा लाडका लाडका ऐकल मारी तो हका ग लखाबाई मी तुझा